2017 साली मला ऑफिसमध्ये एकदा कर्नल सुरेश पाटील आर्मीमधून रिटायर्ड आहेत त्यांचा फोन आला. त्यांचा एक प्रोजेक्ट पुण्यामध्ये ते करत होते. हडपसर भागामध्ये कॅम्प एरियामध्ये मला वाटते घोरपडीच्या जवळपास तो येतो. तिथं त्यांनी त्या भैरोबा नाला म्हणजे हा फार पूर्वीपासूनचा एक नालाच म्हटलं जातं, कारण तिथं सर्व पुण्यातलं त्या भागातलं सांडपाणी असेल किंवा घाणपाणी सोडलं जातं. ते पूर्वी हे ओढे होते, पण नंतर त्याचा नाला झाला आणि नाल्याचं आता गटर झालेलं आहे आणि सगळं मलमूत्र त्याच्यातून खाली वाहत जातं आहे. आपल्याला माहिती आहे या बाजूला सह्याद्री आहेत आणि इकडे मुळामुठा आहे. तर हे सगळं घाण पाणी नदीमध्ये जाते आणि नदीतलं पाणी जेव्हा खाली जातं तेव्हा तिकडचे गावकरी शेतकरी जे पाणी पितात तर त्यांना हायजीन सॅनिटेशनचे प्रॉब्लेम झालेत. आणि फार त्या पाण्याचा वास यायचा, त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वास यायचा, आर्मीच्या लोकांना त्याचा त्रास यायचा. तिथं फारच म्हणजे रोगराई पसरली होती. तर आम्ही भूतपूर्व सैनिकांनी असं ठरवलं की आपल्याकडे कॅन्टोन्मेंटमध्ये घाण पाण्याचा जो नाला आहे त्याच्यावरती आपण काम करू शकतो. तर त्याच्यात आम्ही हा सोपानबागच्या इथं हा जो नाला आहे 2 किलोमीटरचा स्ट्रेच आम्ही ठीक करायसाठी म्हणून नाना पाटेकरांना विनंती केली. ते म्हणले मी मशिनरी पुरवतो. मग त्यांनी 2 मशिनरी आपल्याला दिल्यात. भैरोबा नाल्याचा जो घाण होती ती साफ केली. तो गाळ आपण बाजूला टाकला आणि त्या टाकलेल्या गाळावरतीच कर्नल सुरेश पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण खूप चांगली झाडं तिथं लावली. मग काही त्यामध्ये आयुर्वेदिक झाडं आहेत, काही जंगली झाडं आहेत, काही अशी झाडं आहेत की ज्यामुळे त्या परिसरामध्ये वातावरण शुद्ध राहील, चांगला त्या परिसरामध्ये वास चांगला यावा. आमची इथं कॉन्सेप्ट ही आहे, एक चम्मचभर सुद्धा पाणी नदीत जाऊन द्यायचं नाही, म्हणून आम्ही ते सगळं पाणी उचलून घेतो. आम्ही 5 वरती तळी केलेली आहेत. त्या तळ्यामध्ये आपण पाणी घेतो आणि ते पाणी आपण सगळ्या झाडांना देतो. आज 27,000 झाडं आपली लागलेली आहेत आणि झाडांची वाढ अक्षरशः 10 पट आहे. म्हणजे 4 वर्षाची जी झाडं आहेत ती 20 वर्षासारखी वाटत आहेत आणि इतकी सुंदर ते झालेलं आहे तो परिसर. याचा शेजारच्या सगळ्या लोकांनी सकाळी फिरायला तिथे येतात. अगदी निसर्ग सानिध्यात, अगदी ऑक्सिजन आहे. पक्षी त्याचा किलबिलाट असतो. तिथं मोठ्या प्रमाणात मोर येतात, पोपट येतात, आता ससे पण दिसत आहेत. पार्ट्रिजेस मला त्या दिवशी दिसले, खूप 10-12 पार्ट्रिजेस मागं पळताना दिसले. त्या पाण्यामुळं एक चांगल्या पद्धतीचं खत तिथं आपोआपच त्या झाडांना मिळालं. उत्कृष्ट पद्धतीची बाग आज तिथं तयार आहे. समाधान वाटतं ते काम बघून झाडांचं. म्हणून हे नाल्याचं जे काम आहे ते मला वाटतं प्रत्येक शहरामध्ये असे नाले असतात. ते हे नाल्याचं काम प्रत्येक ठिकाणी व्हावं. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. याच्यात फक्त एरिया स्वच्छ करून त्याच्यावर झाडे लावणे आणि घाण पाण्याचा वापर करणे, सो दॅट घाण पाणी नदीत जाऊन न देणे, त्याच्या मागची ही भूमिका आहे.